लाखों अरमान दबाकर एक शौक पाला है। अगर किसी ने पूछा ये बंदा क्या करता है तो बता देना दोस्तों, ये तो खाकी का दीवाना है। तर मित्रांनो, मी एजी पाटील आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हृदयाच्या तळापासून स्वागत करीत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत असू द्या, मग त्यात राज्य सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क, ज्यात पीएसआय, एसटीआय, एसओ, एक्सेस पीएसआय वगैरे, किंवा तुम्ही तलाठी भरती, किंवा तुम्ही राज्य उत्पादन शुल्क, पोलीस भरती, इतर सरळ सेवा या भरत्यांची जर अभ्यास करत असेल जसं वन विभाग, तर त्यासाठी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा पॉइंट असतो, तो म्हणजे भारतातील मध्यवर्ती बँक कोणती। तर भारताची मध्यवर्ती बँक म्हणून आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिला ओळखतो। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक असून ती बँकांची बँक आहे। बँकांची बँक काय म्हणलं असतं? बँकांची बँक म्हणजे कसं? बँकांची बँक म्हणून तिला ओळखते। म्हणजे बँकांवर नियंत्रण, भारतात जेवढ्या बँका आहे ना त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम ती करणार, म्हणून तिला काय म्हणायचं? बँकांची बँक। मग हीच रिझर्व्ह बँक आज आपण इथं बघणार आहे। अत्यंत महत्वाचा टॉपिक, कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा आहे, कोणत्याही पेपरला जाईल, एखादा क्वेश्चन पडतोच। तर ही रिझर्व्ह बँक, हिचा इतिहास, रिझर्व्ह बँक कशा पद्धतीने स्थापन झाली, रिझर्व्ह बँक स्थापन करण्यासाठी कोणत्या कोणत्या समित्या तिथे निर्माण करण्यात आल्या, रिझर्व्ह बँक स्थापन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ, त्यानंतरला रिझर्व्ह बँक कायदा, रिझर्व्ह बँकेची स्थापना, राष्ट्रीयकरण कायदा आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर, हे आपण आज इथे बघणार आहे। मग चला वेळ वाया न घालता लेकरांनो लगेच सुरुवात करूया। तर बघा, आधी भारताची रिझर्व्ह बँक म्हणजे आपण बघतो भारताची मध्यवर्ती बँक अभ्यासनाआधी आपण जगात जाऊ, जगात हे बघा, जगात जाऊ, जगात, जगात म्हणजे पाण्याच्या जगात नाही, आता जगात म्हटल्यावर अवघड। आता आम्ही लहानपणी असताना कार्यक्रम खतरनाक करायचो काय जगात, आता आमच्या गावात एखादा जगन्नाथ राहायचा वा, मग त्याला आम्ही म्हणायचं जगात पाणी आलं, त्याच्यामुळे कार्यक्रम खतरनाक आहे। तसं नाही, आपण काय वर्ल्ड जग फिरून येऊ, पृथ्वी फिरून येऊ आता। तर बघा, आता भारताची जशी मध्यवर्ती बँक आपण आरबीआय म्हणतो, तशी विश्वाची मध्यवर्ती बँक आता बघा IMF नावाची एक संस्था आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणून तिला ओळखतात। भारतीय आपण IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, काय म्हणत्या? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ही एक IMF नावाची जी संस्था आहे, ही IMF काय करते बघा, ही IMF आपल्या स्वतःला म्हणजे तिला स्वतःला जगाची मध्यवर्ती बँक समजते। काय? IMF ही स्वतःला जगाची मध्यवर्ती बँक समजते। काय म्हणलं मास्तर? समजलं का मास्तर? म्हटलं ही जी IMF आहे ना, ही स्वतःला जगाची मध्यवर्ती बँक समजते। मग मध्यवर्ती बँक असते तरी काय? जी बँक संपूर्ण अर्थव्यवस्थेचं नियोजन करते, जी बँक संपूर्ण अर्थव्यवस्थेचं नियोजन करते, इतर सर्व बँकांवर नियंत्रण ठेवते, तिला मध्यवर्ती बँक म्हणावं। ओके, तर जगाची मध्यवर्ती बँक म्हणून कोण आहे? IMF आहे। IMF म्हणते मी जगाची मध्यवर्ती बँक आहे, पण IMF आता आली, IMF आता आली, ते पुढे शिकवणार तुम्हाला मी। मग त्याआधी तर बघूया स्वीडन, बघा स्वीडन येथे मध्यवर्ती बँक स्थापन झाली। स्वीडन या देशाने आपली मध्यवर्ती बँक स्थापन केली आणि तिचं नाव होतं बँक ऑफ स्वीडन। काय? बँक ऑफ स्वीडन, रिक्स बँक म्हणून तिला ओळखलं जातं, रिक्स बँक ऑफ स्वीडन, RIKS, रिक्स बँक ऑफ स्वीडन। आता झालं काय? ही स्वीडनची बँक स्थापन झाली, बँक ऑफ स्वीडन आपण तिला म्हणतो, जसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ना तसं बँक ऑफ स्वीडन आपण तिला म्हणतो। ही बँक स्थापन झाली, तिची स्थापना काय झाली बघ? 17 सप्टेंबर 1668 ला, 17 सप्टेंबर 1668 ला ही बँक ऑफ स्वीडनची स्थापना झाली।
1668 ला. ही तर 2000 आपण म्हणतो 20व्या दशकात आपण IMF ला स्थापना केली, ते पुढे बघणार आपण. पण ही जी बँक ऑफ स्वीडन आहे ना, आता इथं तात्पुरता हिच्यावर नजर ठेवा. बँक ऑफ स्वीडन स्थापना काय झाली 17 सप्टेंबर 1668 ला. काय म्हणती, मी जगाची प्रथम मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करणार. कोण म्हणली? स्वीडनची बँक. मी जगाची पहिली मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करणार अशी बँक ऑफ स्वीडन म्हटली. सुरुवातीचे नाव काय होते तिचे? स्टॉकहोम, बँक ऑफ स्टॉकहोम. सुरुवातीला हिचे नाव होते बँक ऑफ स्टॉकहोम. नंतर काय झाले? बँक ऑफ स्वीडन. नंतर काय झाले 1668 मध्ये? रिक्स बँक ऑफ स्वीडन. आणि 1969 पासून नोबेल नीती. आपण बघितलं अर्थशास्त्राचं नोबेल. अर्थशास्त्राचं नोबेल द्यायला सुरुवात कधी झाली? 1969 ला. भारतामध्ये अर्थशास्त्राचा नोबेल भेटणारा पहिला व्यक्ती कोण? अमर्त्य सेन. का भेटलं? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक तयार करण्यासाठी पाकिस्तानचे अर्थतज्ञ महबूब हक आणि भारताचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचं महत्वाचं योगदान आहे. आणि सर्वात प्रथम 1990 मध्ये HDI तयार करण्यात आला. कधी? 90. आज आपण भारताचा HDI पाहिला. आपण HDI पाहिला 29 एप्रिल 2023 ला. आणि 30 एप्रिल 2023 ला आपण पाहिलं काय HDI वर कंबाईनला क्वेश्चन पडले HDI साठी वापरले जाणारे. तर बघूया काय 1969 पासून बँक ऑफ स्वीडन ही काय करते? ही अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे अर्थशास्त्राचं नोबेल कोण देतं हे तुला मी शिकवलेलं आहे. तर ही बँक ऑफ स्वीडन देते. बँक ऑफ स्वीडन का शिकवली? कारण ही काय म्हटली? मी जगाची प्रथम मध्यवर्ती बँक आहे. जगाची प्रथम मध्यवर्ती बँक आहे म्हणून तिला आपण काय म्हणतो? बँक ऑफ स्वीडन असे म्हणतो. ओके, जगाची प्रथम मध्यवर्ती बँक. त्यानंतरला जगातील मध्यवर्ती बँक बँक ऑफ इंग्लंड याचं मॉडेलवर कार्य करते. जगातील मध्यवर्ती ज्या बँका आहेत बघ, जशी आपली भारताची मध्यवर्ती बँक आहे RBI, तशी इतर देशांच्या सुद्धा मध्यवर्ती बँक आहे. जसं अमेरिकेचं जर घेतलं तर अमेरिका म्हणती माझी मध्यवर्ती बँक फेड नावाची आहे. तिला फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ अमेरिका असं म्हटलं जातं. फेड बँक आहे म्हणे. अमेरिका काय म्हणते? माझी मध्यवर्ती बँक फेड आहे. तशी युरोपियन काय म्हणतात? युरो चलन विषय विकसित करणारी आमची युरोपियन मध्यवर्ती बँक आहे. युरो चलन विकसित करणारी आमची युरोपियन मध्यवर्ती बँक आहे असं कोण म्हणतं? युरोपियन देश म्हणत्या. तसं इंग्लंड काय म्हणतं? आमची मध्यवर्ती बँक बँक ऑफ इंग्लंड आहे. काय म्हटलं? आमची मध्यवर्ती बँक बँक ऑफ इंग्लंड आहे असं कोण म्हटलं? इंग्लंड म्हटलं. आणि याच इंग्रजांनी भारतावर अनेक वर्ष राज्य केलं. आपल्याला माहितीये भारतावर अनेक वर्ष राज्य करणारे इंग्रज. 1608 ला इंग्रज भारतामध्ये आले. कॅप्टन हॅकिंग्स नावाच्या व्यक्तीने भारतामध्ये आपण पाहिले पाऊल ठेवला. तर भारतातून निघून जाणारे गव्हर्नर कोण होते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भारतामध्ये इंग्रजांचे शेवटचे गव्हर्नर कोण असा क्वेश्चन येतो. तर पुरावं ही जगातील मध्यवर्ती बँक बँक ऑफ इंग्लंड या मॉडेलवर आधारित आहे. म्हणजे काय? तर समजा आता भारताची जी मध्यवर्ती बँक आहे भारतीय मध्यवर्ती बँक RBI, जर तुला विचारलं RBI ही बँक खालीलपैकी कोणत्या देशाच्या बँकेच्या मॉडेलवर आधारित आहे? मॉडेल म्हटल्यानंतर तुझ्या लगेच भाऊ तुझ्या विचारलंय खतरनाक बघे मॉडेलवर आधारित आहे. तर भारताची RBI ही इंग्लंड बँक ऑफ इंग्लंड बँक ऑफ इंग्लंड बँक ऑफ इंग्लंड यावर काय आहे? आधारित आहे. हे लक्षात ठेवा. जगात जेवढ्या मध्यवर्ती बँका आहेत या सर्व कोणत्या मॉडेलवर आधारित आहे? बँक ऑफ इंग्लंड या मॉडेलवरती आधारित कार्य करतात. बँक ऑफ इंग्लंडची स्थापना कधी झाली? 27 जुलै 1694. 27 जुलै 1694 बँक ऑफ इंग्लंडची स्थापना. संस्थापक कोण होता? चार्ल्स मॅडगो. चार्ल्स मॅडगो याने 27 जुलै 1694 ला नारळ घेतलं, फोडलं. बँक ऑफ इंग्लंडचं काय झालं? उद्घाटन झालं. आणि हीच इंग्लंडची मध्यवर्ती बँक म्हणून आपण तिथे ओळखत असतो. त्यानंतरला अमेरिकेची माहिती झाली, युरोपियन माहिती झाली. कधी स्थापन झाले तेही लक्षात ठेवा. भारतीय मध्यवर्ती बँक
आता भारतामध्ये मध्यवर्ती बँक स्थापन करायची यासाठी काही कमिट्या स्थापन करण्यात आली. आता आपल्याला माहितीये 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. 1914 पासून ते 1918 पर्यंत पहिले महायुद्ध तिथे सुरू होते. पण झालं काय पुढं, जेव्हा हे महायुद्ध संपलं तेव्हा अनेक भारतीयांना वाटलं, अनेक भारतीय मोठमोठ्या लोकांना वाटलं, इंग्रजांना वाटलं भारतामध्ये काहीतरी असावं. आणि त्यामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये एक महत्वाचा व्यक्ती होता ज्याने भारतासाठी महत्वाचे कार्य केले. त्याचं नाव होतं केन्स. काय नाव होतं? जॉन मेनार्ड केन्स. आता झालं काय बघा, ऑस्टिन चेंबरलिन हे एक व्यक्ती होता. या ऑस्टिन चेंबरलिन हा जो व्यक्ती होता ना, ऑस्टिन चेंबरलिन, ह्या व्यक्तीच्या नियंत्रणाखाली भारतामध्ये काहीतरी आपण एखादी मध्यवर्ती बँक स्थापन करू यासाठी एक कमिटी स्थापन केली. त्या कमिटीचं नाव काय? रॉयल कमिशन ऑन करन्सी अँड कॉइन. रॉयल कमिशन ऑन करन्सी अँड कॉइन. तुला एमपीएससी ला क्वेश्चन पडेल, रॉयल कमिशन ऑन करन्सी अँड कॉइन हिचा करता धरता कोण होता, म्हणजे अध्यक्ष कोण होता, तर तुला डायरेक्ट हिच सांगावं लागेल, ऑस्टिन चेंबरलिन नावाचा व्यक्ती तिचा अध्यक्ष होता. याच्या अध्यक्षतेखाली ही एक कमिटी स्थापन केली. तिला इंडियन फायनान्स अँड करन्सी रॉयल कमिशन असं सुद्धा म्हटलं जातं. एक तर असंही म्हटलं जाईल किंवा असंही म्हणलं जाईल, काही म्हणू दे, काही पुस्तकात असंही, काही पुस्तकात असंही, म्हणून आपण दोन्ही येतो क्लिअर होते. तर याचा अध्यक्ष होते ऑस्टिन. चेंबरलिन नाही लक्षात राहणार बा. तर चंबू आहे ना, चंबूवर लक्षात ठेव, चेंबरलिन. तर याचा सदस्य कोण होता? जॉन मेनार्ड केन्स. यांनी आपला अहवाल सादर केला आणि हे काय म्हटले माहिती का? हे भाऊ काय म्हटले? हे म्हटले कलकत्ता जी बँक आहे प्राकृत तत्वावर स्थापन झालेली भारतातली पहिली बँक, ती बँकिंग चॅप्टर मध्ये मी शिकवणार आहे. चला काय सार्वजनिक वित्तामध्ये. तर बघा काय म्हटलं बघा, जी कलकत्ता बँक आहे तिला बँक ऑफ बंगाल म्हणून ओळखलं जातं. 1806 मध्ये तिची स्थापना आहे. 1809 मध्ये तिला बँक ऑफ बंगाल केलंय. ती बँक घ्या, कलकत्ता बँक घ्या. त्यानंतरला 1840 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ बॉम्बे घ्या. हिला कलकत्ता आणि काय म्हणत्या? बंगाल म्हणत्या. आणि त्यानंतरला 43 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ मद्रास घ्या. म्हणजे कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या तीन बँका घ्या. पाहिलं का प्राकृत तत्वावर या तीन बँका घेतल्या का? कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास. या तिघीला एकत्र करा. हे बघा या तिघीला एकाच घरात यायचंय. कलकत्ता बँक म्हणजे तिला बँक ऑफ बंगाल असं म्हणतात, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास या तिन्ही बँकेला एकाच घरात यायचंय. बघा काय करायचंय? एकाच घरात द्यायचंय. साल होतं 1921. साल काय होतं? 1921. यांनी आपला अहवाल सादर केला. त्या अहवालात काय म्हटले? ही बँक ऑफ कलकत्ता म्हणजे बंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास यांना एकाच घरात द्या. म्हणजे काय करा? यांना एकत्र करा, यांना एकत्र करा, यांना काय करा? एकत्र करा, मिक्स करा, एकत्र करा. आणि 1921 मध्ये त्यांच्यापासून इम्पेरियल नावाची बँक सुरू करा. काय करा म्हणे? इम्पेरियल नावाची बँक सुरू करा. यांना एकत्र करायचं. बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ बंगाल तिलाच म्हटलं जातं, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास यांना एकत्र करायचं. म्हणजे यांना एकाच घरात द्यायचं. नवरदेव कोण? इम्पेरियल. नवरदेव कोण? इम्पेरियल. तिघींना एका घरात द्यायचं, नवरदेव इम्पेरियल. म्हणजे तिघींपासून एकच बँक तयार करायची. कोणती? इम्पेरियल बँक. आणि ही इम्पेरियल बँक भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करेल. काय म्हटलं बाबा? भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करेल. कोणती? इम्पेरियल बँक. अशी शिफारस कोणी केली? आपल्या रॉयल कमिशन ऑन करन्सी अँड कॉइन या कमिटीने. लक्षात आलं? हिचा अध्यक्ष लक्षात ठेवा, जॉन मेनार्ड केन्स लक्षात ठेवा. त्यांनी शिफारस काय केली ती लक्षात ठेवा. इम्पेरियल बँक कोणत्या बँकेतून स्थापन झाली ते लक्षात ठेवा. आणि तिला काय करायचं? मध्यवर्ती बँक बनवायचं. त्यानंतरला आपल्याला माहिती आहे भाऊ खतरनाक व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनाकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटन मध्ये शिकत होते भाऊ.
ब्रिटनमध्ये शिकत होते आणि तिथे त्यांनी स्कूल ऑफ इकॉनॉमी मध्ये पाय बघा स्कूल ऑफ इकॉनॉमी मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली थी. कोणती? डॉक्टर ऑफ सायन्स. स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी 1922 मध्ये त्यांनी प्राप्त केली. त्यासाठी त्यांना प्रोजेक्ट तिथे काय म्हणतो आपण त्याला प्रोजेक्ट त्याला आपण म्हणतो सबमिशन करायचं होतं. तिथे त्यांना काहीतरी सबमिशन करायचं होतं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठवलं आपल्या भारत देशाचं चलन हे रुपया आहे. रुपया हे चलन भारत देशाचं असून या रुपयाला इंग्रज कशा पद्धतीने लुटताय बघा. आपल्याच भारतीय चलनाला इंग्रज कसे लुटताय हे इंग्रजाला सिद्ध करून दाखवलं आणि ते एकमेव व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रज भारताला कशा पद्धतीने लुटतात, भारतातील रुपयाचे समस्या काय आहेत हे सगळं त्यांनी त्या ग्रंथात लिहिलं आणि त्या ग्रंथाचं नाव होतं काय? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी. मग आपल्याला परत क्वेश्चन पडला द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक हा ग्रंथ हे प्रोजेक्ट तयार करणारे व्यक्ती कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याला द प्रॉब्लेम ऑफ रुपी याला दुसरं नाव काय आहे? इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन इंग्लिश मधून नाही मराठीतून रुपयांची समस्या असं म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शोध प्रबंध आहे हा आपण म्हणतो. त्यांनी 1922 मध्ये लंडन मध्ये स्कूल ऑफ इकॉनॉमिक मध्ये लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी स्वीकारण्यासाठी हा ग्रंथ तिथे त्यांनी तयार केलेला होता. त्यामध्ये प्रतिबंध डिसेंबर 1923 मध्ये पुस्तकाच्या रूपात प्रकाशित केला. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रतिबंध पुस्तकाच्या रूपात कधी प्रकाशित केला? डिसेंबर 1923 मध्ये. त्यामध्ये काय काय तरतुदी होत्या हे एमपीएससी वाल्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. काय? एमपीएससी वाल्यांनी या तरतुदी लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिली तरतूद, ब्रिटिश शासकांनी भारतीय रुपयाच्या किमतीतील पाऊंड सोबत जोडून आपल्या जास्तीत जास्त फायदा होण्याचा मार्ग निवडलेला आहे. म्हणजे ब्रिटिशांचं चलन काय होतं? पाऊंड होतं. ब्रिटिश शासकांनी ब्रिटिश शासक जे भारतावर राज्य करत आहे पाहिला बघा, ब्रिटिश शासक जे भारतावर राज्य करत आहे त्यांनी त्यांच्या पाऊंड या चलनासोबत भारताचा रुपया जोडून स्वतःचा काय करतात ते फायदा जास्त प्रमाणात करत आहे. त्यानंतरला हेराफेरीनेच भारतीय नागरिकांना गंभीर आर्थिक समस्यात लोटलेले आहेत. या हेराफेरीमध्येच भारतीय नागरिकांना गंभीर अशा आर्थिक परिस्थितीमध्ये समस्यामध्ये लुटून दिलेले आहे. ब्रिटिश शासकांच्या या निर्णयामुळे भारतीय धन ब्रिटिश खजिन्याच्या दिशेने निरंतर वळलेले आहे. ब्रिटिश शासनाच्या या निर्णयामुळे भारताचे धन कुठे चालले? सगळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या खजिन्यात चाललेले आहेत, ब्रिटिश अधिकाऱ्याच्या खिशात चाललेले आहेत, इंग्लंडला चाललेले आहेत, ब्रिटनला चाललेले आहेत. भारतातील संपत्ती ब्रिटिश सरकारच्या व ब्रिटिश जनतेच्या फायद्यात जात राहिलेली आहे. भारताची संपत्ती ब्रिटिश सरकारच्या व ब्रिटिश जनतेच्या फायद्यात आहे. भारतीय लोकांना त्यापासून काही भेटत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथामध्ये तरतुदी केल्या, या लक्षात ठेव. त्यानंतरला मग आता आरबीआयची स्थापना केलीच पाहिजे. भारतातील रुपयाची चलन आहे, भारतात जे चलन आहे त्याच्यावरती ज्या समस्या आहेत त्या सोडवल्याच पाहिजे. त्यासाठी एक समिती स्थापन झाली आणि त्या समितीचे सदस्य बनले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या समितीचं नाव कमिटीचं नाव होतं लक्षात ठेव, रॉयल कमिशन ऑन इंडिया करन्सी अँड फायनान्स. रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स. दुसरं नाव होतं रॉयल ऑन करन्सी अँड फायनान्स कमिटी. आता या कमिटीची स्थापना 1925-26 मध्ये ही कमिटी होती. या कमिटीचे अध्यक्ष होते यंग हिल्टन कमिशन. कोण होतं?
यंग हिल्टन. तर बघा सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय व्यक्ती. त्यानंतर 1934 मध्ये या कमिटीने सांगितलं जर तुम्हाला भारतातील रुपयाचं चलन जर सुधारायचं असेल, भारताची परिस्थिती सुधारायची असेल, तर तुम्हाला भारतासाठी मध्यवर्ती बँक स्थापन केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भारतासाठी मध्यवर्ती बँक स्थापन करा. आणि म्हणून भारतीय मध्यवर्ती बँक कायदा 1934 तिथे पारित झाला. भारतीय मध्यवर्ती बँक कायदा, भारतीय मध्यवर्ती बँक ऍक्ट भारतीय मध्यवर्ती बँक कायदा कधीचा आहे? 1934 चा आहे. आणि त्या मध्यवर्ती बँकेला नाव देण्यात आलं आरबीआय. हे बघा तुला सरळ साधा सरळ सेवेला क्वेश्चन विचारला रेला का आरबीआय चा फुल फॉर्म काय, तर बाबा तुला तोही देता नाही आला. तू म्हणतो काय बाबा तो कार्यक्रम खतरनाक आहे. तुझा नाद म्हणजे आरबीआय म्हणजे काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया साठी जो कायदा पारित केला तो कायदा आहे 1934 चा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा कधीचा आहे? 1934 चा. आरबीआय ऍक्ट जर तुला विचारला तर तुला डायरेक्ट उत्तर द्यायचंय आरबीआय ऍक्ट 1934. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया साठी कायदा तयार करण्यात आला 1934. बाबा घे लक्षात सपा मुद्दे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा कधी तयार करण्यात आला? 1934 ला. आरबीआय ऍक्ट. बघ बाबा आता तुला लय महत्त्वाचं सांगतो मी. या अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं. आरबीआय. आरबीआय ऍक्ट कधीचा? ऍक्ट 1934 चा. आरबीआय कायदा 1934. आरबीआयचे गठन, आरबीआयची स्थापना कधी झाली? आरबीआयची स्थापना कधी झाली? सरळ तुला साधा क्वेश्चन विचारला आरबीआयची स्थापना कधी झाली तरी तुला सांगता नाही आलं आरबीआयची स्थापना कधी झाली. आरबीआयची स्थापना झाली बाबा 1 एप्रिल म्हणजे 4था महिना, साल होतं 1935. 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना झाली. आरबीआयची स्थापना कुठे झाली? तुला परत क्वेश्चन पडला आरबीआयची स्थापना कुठे झाली? बाबा तरी तुला क्वेश्चनचं उत्तर देता येणार. बाबा तुला हे कळणार आरबीआयची स्थापना मुंबईला झाली का दिल्लीला झाली हे तुला लवकर कळणार. तर आरबीआयची स्थापना मुंबईला नाही, दिल्लीला नाही, ती झाली कलकत्ता येथे. आरबीआयची स्थापना कुठे झाली? कलकत्ता येथे. आरबीआयचा ऍक्ट काय? कायदा 1934. 1934 च्या आरबीआय कायद्यानुसार आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली. ती कुठे झाली? कलकत्ता येथे झाली. आरबीआयची स्थापना कलकत्ता येथे झाली. आता बघूया आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते स्मिथ नावाचे व्यक्ती. त्यांची हिस्ट्री पुढे तुला सांगणार मी. प्रथम आरबीआयचे कर्ता धर्ता, आरबीआयचे प्रथम कर्ता धर्ता कोण आहे? स्मिथ नावाचे व्यक्ती आहेत. स्मिथ नावाचे व्यक्ती. त्यानंतरला आरबीआयचे दुसरे कर्ता धर्ता होते टेलर. दुसरे कर्ता धर्ता कोण होते? टेलर नावाचे व्यक्ती. 1937 ला. कधी होते? 1937 ला. या टेलर नावाच्या व्यक्तीच्या काळात 1937 मध्ये आरबीआय डायरेक्ट आरबीआय डायरेक्ट कलकत्त्यावरून गायब झाली तर ती डायरेक्ट मुंबई मध्ये आली. आणि म्हणून म्हणतो तू आरबीआय कुठे आली? मुंबई. मुंबई मध्ये आरबीआय आली. मुंबई. आणि म्हणून म्हणतो तो भारताची आर्थिक राजधानी म्हणून आपण मुंबई या शहराला ओळखतो. अरे का ओळखतो? कारण मुंबई हे भारतातलं सर्वाधिक पैसा असणारं शहर आहे बाबा. तिथं आरबीआयचं मुख्यालय सुद्धा आपल्याला बघायला भेटतं. काय? आरबीआयचं मुख्यालय सुद्धा आपल्याला बघायला भेटतं. जर तुला विचारलं आरबीआयचं मुख्यालय कुठे आहे तर तुला डायरेक्ट उत्तर द्यावं लागेल आरबीआयचं मुख्यालय हे मुंबई येथे आहे. जर तुला विचारलं आरबीआयची स्थापना कुठे झाली तर तुला डायरेक्ट उत्तर द्यावं लागेल आरबीआयची स्थापना ही कलकत्ता येथे झाली. आरबीआयची स्थापना कलकत्ता येथे झाली तर आरबीआयचं मुख्यालय कुठे? मुंबई येथे आहे.
आरबीआय कायदा कधीचा आहे? आरबीआय कायदा 1934 चा आहे. आरबीआय कायदा 1934 चा आहे. स्थापना लक्षात आली? कुठे झाली, कधी झाली, कशासाठी झाली? भारतातील रुपयाची जी परिस्थिती आहे ती सुधारवण्यासाठी, भारतातील बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयची स्थापना झाली. आणि 1937 मध्ये आरबीआयने आपल्या नोटा प्रेस करण्यासाठी चलन आणलं, आपल्या नोटा आणल्या आरबीआयनं 37 मध्ये. आरबीआयचे गव्हर्नर यांची नोटीवरती सही असते. आरबीआयचा एकमेव असा गव्हर्नर आहे आरबीआयचा एकमेव असा गव्हर्नर आहे स्मिथ नावाचा व्यक्ती, त्याची नोटीवरती सही नव्हती. चला नेक्स्ट मुद्दा, आरबीआय कायदा 1934 मधील तरतुदी तुला पाठ करून ठेवायचे आहे. तू जर एमपीएससी चा अभ्यास करत असेल तर तुला क्वेश्चन पडेल आरबीआय कायदा 1934 मधील तरतुदी काय होत्या, तर बाब्या तुला तिथं त्या आठवल्या पाहिजे. चला आरबीआय कायदा 1934 मधली पहिली तरतूद कलम 3 नुसार आरबीआयची स्थापना व कलम 4 नुसार आरबीआयचे भाग भांडवल. कलम 3 जे होते आरबीआय कायदा 1934 मध्ये जो कलम 3 नंबरचा होता त्यामध्ये सांगितलं होतं काय, स्टँडिंग बाय द आरबीआय, आरबीआयची स्थापना करा. कलम 3 मध्ये आरबीआय कायद्यातील कलम 3 मध्ये काय सांगितलंय, आरबीआयची स्थापना करा. आणि कलम 4 नुसार आरबीआयचे भाग भांडवल ठरवले. आरबीआयचे भाग भांडवल तेव्हाही 5 कोटी होते, आजही 5 कोटी आहे. आरबीआयचे भाग भांडवल तेव्हाही 5 कोटी होते, आजही 5 कोटी. बाबा लक्षात ठेव, 5 कोटी 5 कोटी 5 कोटी 5 कोटी, 100 रुपये प्रति भागाप्रमाणे 5 लाख भाग तेव्हा विकलेले होते. आणि त्यापैकी बाबा जास्तीत जास्त खासगी व्यक्तीने घेतले. आणि पॉइंट मध्ये हे सरकारने घेतलं होतं 35 साली 500 कोटी, तेव्हा आजही 500 कोटी आहे. तर हे पॉइंट लक्षात ठेवा. कलम 8 नुसार केंद्रीय बँक म्हणून कार्य करते. सरकारची बँक आहे, तुला माहिती आहे. तुला क्वेश्चन पडला सरळ सेवेला काय, सरकारची बँक म्हणून कोणत्या बँकला ओळखतात? सरकारची बँक म्हणून आरबीआय ला ओळखतात. तर इथं काय सांगितलंय बघ, कलम 8 नुसार आरबीआय ही केंद्रीय बँक म्हणून कार्य करते. केंद्रीय बँक म्हणजे काय, केंद्राची बँक. आणि मग केंद्राची बँक म्हणजे कोणाची? सरकारची बँक, भारताची बँक, बँकांची बँक, सगळ्यांची बॉस. कोण असतो बॉस? आरबीआय असतो बॉस. चला त्यानंतर कलम 8.1 मध्ये काय सांगितलं बघा, कलम 8.1 नुसार भारतात सरकार आरबीआयचा गव्हर्नर नेमत असतो. आरबीआयचा गव्हर्नर नेमण्याचं काम कोणाचं आहे? भारतीय सरकारचं आहे. पण आरबीआयच्या गव्हर्नरची नियुक्ती राष्ट्रपती करतात, सल्ला घेतात पंतप्रधान आणि मंत्रिमंडळांचा, ते लक्षात ठेवा. कलम 17 नुसार पुढे सांगण्याचे आरबीआयच्या कामकाजाचा विस्तार केला जातो. कलम 17 नुसार आरबीआयच्या कामकाजाचा काय केला जातो? विस्तार केला जातो. कलम 17.8 नुसार आरबीआयला खुल्या बाजारातील खरेदी विक्री करता येते. खुल्या बाजारामध्ये जी खरेदी विक्री करण्याचा अधिकार आरबीआयला आहे. त्यानंतरला कलम 18 नुसार आरबीआय कडून व्यापारी बँकांना आपत्कालीन कर्ज पुरवठा केला जातो. व्यापारी बँकाला जर वाटलं आता मी बुडणार आहे बया आणि मायग काय राहिलं नाही, तर मला आता आमचा जो बॉस आहे तो बॉस मला पैसे पुरवू शकतो, तर आरबीआय लगेच आरबीआयला फोन करणार, भाऊ मला बरोबर. मग तू काय कर, तुझे भाग भांडवल, तुझे काय कर, तुझे जे सरकारी दस्तऐवज आहे, तुझे जे महत्वाचे कागदपत्र आहेत ते माझ्याकडे गहाण ठेव, मी तुला पैसे देते भाऊ. मग आरबीआय पैसे देते. त्यानंतरला कलम 21 नुसार सरकारसाठी कर्जाचे व्यवस्थापन करणे. सरकारला कर्ज पुरवलं जातं रे. अरे सरकार आपले कर्ज रोखे, सरकार कर्ज घेते आरबीआय कडून, लक्षात ठेव. सरकारला कर्ज देते आरबीआय, म्हणून सरकारची बँकेला म्हणत्या. सरकारची बँक काय म्हणत्या? आरबीआयला म्हणत्या, कारण सरकार तिला काय करतं? कर्ज देत असतं. कलम 22 नुसार नोटा छापण्याचा व प्रकाशित करण्याचा अधिकार. कलम 20-21 नुसार आरबीआय केंद्र सरकारसाठी विनामूल्य बँक व्यवसाय करत असते. ओके. कलम 22 नुसार नोटा छापण्याचा आणि प्रकाशित करण्याचा अधिकार कोणाला आहे? आरबीआयला आहे. त्यानंतरला कलम 20, कलम 21 आणि कलम 21 नुसार आरबीआय केंद्र सरकारसाठी विनामूल्य बँक व्यवसाय करत असते. आरबीआय केंद्र सरकारसाठी विनामूल्य बँक व्यवसाय करते, ते लक्षात ठेव. कलम 39 नुसार आरबीआय बँक दर ठरवत असते.
बँक दर ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे ते लक्षात ठेव, आरबीआयचा आहे. कोणत्या कलमानुसार? 39 आणि कलम 42(1) नुसार सर्व बँकांवर CRR चे बंधन टाकण्यात आलेले आहे. कलम 42(1) नुसार सर्व बँकांवर CRR चे हे पुढे सांगणारे काय? CRR चे बंधन तिथे टाकण्यात आलेले आहे. चला त्यानंतरला सुरुवातीला आरबीआयचे भाग भांडवल काय होते तर मी तुला सांगितलं आरबीआयचं 1935 साली भाग भांडवल हे 5 कोटी होतं. किती होतं? 5 कोटी होतं. आज 2023 मध्ये सुद्धा आरबीआयचे भाग भांडवल किती आहे? 5 कोटी आहे. आज सुद्धा आरबीआयचे भाग भांडवल किती आहे? 5 कोटी. तेव्हा सुद्धा भाग भांडवल 5 कोटी होतं. आज सुद्धा भाग भांडवल 5 कोटी रुपये आहे. तेव्हा काय केलं बघा 1935 साली आरबीआयने काय केलं बघा भाग भांडवल तयार करण्यासाठी 100 रुपये प्रति दराने एक भाग म्हणजे एक शेअर विकला होता. 100 रुपये प्रति दराने एक शेअर विकला होता. आरबीआयने 1935 साली 100 रुपये प्रति दराने एक शेअर विकला होता आणि तेव्हा असे 5 लाख शेअर आरबीआयने विकले होते. किती शेअर विकले होते? शेअर्स 5 लाख भाग तिथे विकले होते. 100 रुपयाने 5 लाख भाग विकले आणि 5 कोटी रुपये भांडवल तिथं आरबीआयने तयार केलं होतं. त्या 5 कोटी पैकी 5 लाखांपैकी 4.988 कोटी रुपयांचे भाग 4.988 कोटी रुपयाचे भाग एकट्या खासगी व्यक्तींनी तिथे घेतले होते. कुणी घेतले होते? खासगी व्यक्तींनी घेतले होते. म्हणजे पूर्ण बँक काय झाली? प्रायव्हेट झाली ना. 51% ज्या व्यक्तीकडे एखाद्या कंपनीचे किंवा एखाद्या संस्थेचे 51% पेक्षा जास्त भाग असेल तर त्याला आपण त्याचा मुख्य ओनर म्हणून मानत असतो पुरावा. तसंच आरबीआय 4.988 कोटी रुपयाचे भाग भांडवल जर खासगी व्यक्तींना प्रायव्हेट व्यक्तींना जर विकत असेल तर आरबीआय पूर्णपणे कशी झाली? खासगी झाली. त्यानंतरला ब्रिटिश भारतीय सरकारने 0.222 कोटी रुपयाचं भांडवल खरेदी केलं. ब्रिटिश भारत सरकारने किती खरेदी केलंय? 0.222 कोटी रुपयांचं भांडवल तिथे सरकारने खरेदी केलं. 1935 साली आरबीआयचे भाग भांडवल 40% सोन्याच्या रूपात होते. 1935 साली आरबीआयच्या भाग भांडवलामध्ये सोनं गोल्ड किती प्रतिशत होतं? 40%. 40% गोल्ड होतं. त्यानंतर किमान निधी पद्धत 1957 ला लागू करण्यात आली. किमान निधी पद्धत 1957 ला लागू करण्यात आली. 200 कोटी रुपये भाग भांडवल रुपयामध्ये 200 कोटी ठेवले. दशमान पद्धत लागू करण्यात आली. 115 कोटी रुपये सोन्यामध्ये ठेवले. हे तुम्हाला मी मागे शिकवलंय. किमान निधी पद्धत काय असते, दशमान पद्धत काय असते, सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर बघूया रिझर्व्ह बँकेबाबत विशेष माहिती. भारताची जी मध्यवर्ती बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तिची महत्वाची माहिती बघा. भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करते. तू जर सरळ सेवा, वन विभाग, पोलीस भरती, तलाठी भरती यांचा जर अभ्यास करत असेल तर तुला तिथे नेहमी क्वेश्चन पडतो भारताची मध्यवर्ती बँक कोणती, तर तुला डायरेक्ट उत्तर द्यावं लागेल भारताची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तिथे कार्य करत असते. त्यानंतरला देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था कोणती आहे? देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था कोणती आहे तर देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. आता आपल्याला 2 क्वेश्चन पडलेत बघा. हे बघूया नाबार्ड नावाची एक संस्था आहे. 1982 साली याची स्थापना झाली बघा. नाबार्ड नावाची संस्था आहे आणि इकडे आरबीआय आहे. आरबीआय ही बँकांची बँक म्हणून ओळखली जाते. आरबीआय ही सरकारची बँक म्हणून ओळखली जाते. सरकारी बँक म्हणून देखील ओळखली जाते. आरबीआय ही देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था म्हणून ओळखली जाते. आरबीआय ही बँकांची बँक, देशातील सर्वात उंच बँक म्हणून देखील ओळखली जाते. पण नाबार्ड ही आरबीआय ही भारताची शिखर बँक म्हणून ओळखली जाते. भारताची शिखर बँक कोण आहे? आरबीआय आहे. भारताची शिखर बँक म्हणून आरबीआयला ओळखतात. पण नाबार्ड ही बघा आयएमपी क्वेश्चन लय वेळेस विचारला. नाबार्ड ही शेतकऱ्यांची शिखर बँक म्हणून ओळखली जाते. शेतकऱ्यांची शिखर बँक म्हणून ओळखली जाते. जर बँक डुबल्या
तर त्यांना कर्ज देण्याचं काम आरबीआय करते. पण जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला कर्ज पाहिजे असेल तेव्हा शेतकरी ज्या व्यापारी बँकात जातो, या व्यापारी बँकामध्ये कर्जासाठी ऍप्लिकेशन करतो, तर त्यांना त्या बँकांना म्हणजे याने एखाद्या बँकेत ऍप्लिकेशन केलंय, समजा झेडबी बँकेत ऍप्लिकेशन केलेलं आहे, ही झेडबी बँकेतला कर्ज मागितलं त्या शेतकऱ्यानं, झेडबी बँक काय करणार, सगळे डॉक्युमेंट ही नाबार्डकडे पाठवणार आणि नाबार्डकडून कर्ज घेणार. म्हणजे झेडबी बँक नाबार्डकडून कर्ज घेते, मग ते शेतकऱ्याला दिलं जातं. म्हणजे नाबार्ड ही शेतकऱ्यांना कर्ज देण्याचं काम करते. म्हणून जर विचारलं शेतकऱ्यांची सर्वोच्च बँक कोणती, तर उत्तर राहील नाबार्ड. आणि बँकांची बँक कोणती, तर उत्तर राहील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्यात आलेला आहे. तर बघा, रिझर्व्ह बँकेमध्ये राजकीय हस्तक्षेप चालत नाही. आपल्याला माहितीये काय, उर्जित पटेल नावाचे गव्हर्नर होते आरबीआय मध्ये, उर्जित पटेल नावाचे, त्यांचे सांगणार मी पुढे तुम्हाला. त्यांच्यावर सरकारी दबाव तिथे करण्यात आलेला होता, त्यांनी डायरेक्ट म्हणे मला नाही पाहिजे जा. त्यानंतरला बँक सरकारच्या मालकीची आहे, बँक कोणाच्या मालकीची आहे, सरकारच्या मालकीची, पण राजकीय हस्तक्षेप चालत नाही. बँक देशातील इतर बँकांशी स्पर्धा करत नाही. अशी एकमेव बँक आहे आरबीआय, ती देशातील इतर बँकांशी स्पर्धा करत नाही. खालीलपैकी भारतातली कोणती बँक आहे जी देशातील इतर बँकांशी स्पर्धा करत नाही? आरबीआय हे झाला सरळ सेवेचा. आपल्याला एमपीएससी वाले सत्य क्वेश्चन विचारते. बँक नफ्यासाठी काम करत नाही. खालीलपैकी कोणती बँक नफ्यासाठी काम करत नाही? आरबीआय. आरबीआय देशासाठी मौद्रिक धोरण ठरवत असते. मौद्रिक धोरण पुढे शिकवणारच. आरबीआय देशासाठी मौद्रिक धोरण ठरवित असते. बँक देशातील सर्व अनुसूचित बँकांच्या रकमा सांभाळत असते. देशातील सर्व अनुसूचित बँकांच्या रकमा सांभाळण्याचं काम कोण करतं? आरबीआय करते. आरबीआय मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त होत असते. देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करण्याचं काम कोणाचं आहे? आरबीआयचं. तिथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, तेवढे मुद्दे पाठ करून ठेवा. त्यानंतरला पुढे सांगितलंय आरबीआयचा 1948 चा कायदा व राष्ट्रीयकरण. आता आपल्याला माहितीये 1942 साली आरबीआयचे गव्हर्नर म्हणून सी.डी. देशमुख या व्यक्तींची नियुक्ती तिथे करण्यात आली. सी.डी. देशमुख हे 15 ऑगस्ट 1947 साली आरबीआयचे गव्हर्नर होते. 1949 पर्यंत सी.डी. देशमुख नावाचे व्यक्ती तिथे आरबीआयचे गव्हर्नर आपण बघितले आहे. आपल्याला नेहमी क्वेश्चन पडतो पुराव काय, भारत स्वतंत्र झाला तेव्हा आरबीआयचे गव्हर्नर कोण होते, किंवा स्वतंत्र भारताचे आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण? तर तिथे आपलं उत्तर आहे सी.डी. देशमुख. द्या लक्ष. झाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि राष्ट्रीयकरण. तर बघा आरबीआयचे 1948 साली एक कायदा तयार करण्यात आला आणि त्या कायद्यानुसार पुढे जाऊन आरबीआयचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर बघा आपल्याला पहिला मुद्दा हा ठेवायचा लक्षात. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणात सुसूत्रता आणण्यासाठी आरबीआय काय केलंय? राष्ट्रीयकरण करायचं ठरवलंय. तुला विचारतील आरबीआयचे राष्ट्रीयकरण करण्याचे कारण काय? आरबीआयचे राष्ट्रीयकरण करण्याचे कार्य काय? आरबीआयचे राष्ट्रीयकरण करण्याचे कारण तुला विचारतील, तर तुला सांगायचंय आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे धोरण होते त्यामध्ये एकजिन्सीपणा, सारखापणा, सुसूत्रता निर्माण करण्यासाठी आरबीआयचे राष्ट्रीयकरण करावं लागेल. म्हणजे काय, आरबीआयचं समजा आता आपण घरातले एखादं घेऊयात, काय व्यक्ती घेऊयात, बहीण भाऊ घेऊयात. आता झालं काय, बहीण भाऊ दोघेही मोठे झाले. आता बहीण भाऊ दोघेही मोठे झाल्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाले. मग यांचे सुसूत्रता निर्माण करण्यासाठी दोघांचे दोनाचे 4 हात केले जाते. बाबे बबडीचे दोनाचे 4 हात, बबडीचे दोनाचे 4 हात, म्हणजे त्या दोघांचे एकूण 8 हात. तसंच आरबीआय मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणात सुसूत्रता आणण्यासाठी राष्ट्रीयकरण करावं लागलं. चलनविषयक प्रश्न, चलनविषयक प्रश्न तसेच बँकांविषयक प्रश्न योग्य रीतीने हाताळण्यासाठी राष्ट्रीयकरण करावं लागलं. जी करन्सी आहे भारतामध्ये, ही करन्सी कशा पद्धतीने सुरू आहे, या करन्सी मध्ये काय दोष आहेत, हे सगळं बघा. या चलनामधील दोष उणिवा दूर करा आणि ते काय करा, योग्य पद्धतीने हाताळा, असं आरबीआयला सांगण्यात आलं राष्ट्रीयकरणातून. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सत्ता काही व्यक्तीच्या हातात एकटू नये यासाठी आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तिन्ही कारण आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, याचे कारण योग्य निवडा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सगळे भाग एकच व्यक्ती खरेदी करून तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मालक बनता कामा नये. जर असं झालं
तर तो रिझर्व्ह बँकेचा व्यापार म्हणून कार्य करू शकतो. म्हणून पराऊ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सत्ता काही व्यक्तीच्या हातात एकटू नये यासाठी राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि या राष्ट्रीयकरणानंतर झालं काय बघा, भारताच्या संसदेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सार्वजनिक मालमत्तेकडे हस्तांतरण कायदा 1948 संमत करण्यात आला. काय नाव होते 1948 च्या कायद्याचं? भारताच्या संसदेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सार्वजनिक मालकाकडे हस्तांतरण कायदा 1948 रिझर्व्ह बँक संमत करण्यात आला. हा कायदा काय केला? संमत करण्यात आला. त्यानंतरला सगळ्यात महत्वाचा मोस्ट आयएमपी पॉइंट, आरबीआय चे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? हा क्वेश्चन तुला लय वेळेस विचारला. आरबीआय चे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? सरळ, साधा आणि एकदम सोपा क्वेश्चन. आरबीआय चे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर तुला हे सांगता नसेल आलं तर कार्यक्रम अवघड होईल. 1 जानेवारी 1949 ला आरबीआय चे राष्ट्रीयकरण तिथे करण्यात आले. राष्ट्रीयकरण करण्यासाठी आरबीआयचा भागधारकांना 100 रुपयाच्या भागासाठी 118.10 रुपये दिले आणि सर्व भाग आपल्याकडे खरेदी केले. पाय बघा, राष्ट्रीयकरण करण्यासाठी आरबीआयच्या भागधारकांना 100 रुपयाच्या भागासाठी भारत सरकारने काय केलं बघा, 100 रुपयाला भाग दिले. तुला माहितीये किती रुपयाला भाग दिले? 100 रुपयाला भाग दिले. 100 रुपये प्रति भाग पर्सेंट. किती भाग दिले? 5 लाख भाग दिले. किती कमवले होते? 5 कोटी कमवले होते. मग आता आरबीआयचं काय करायचंय? राष्ट्रीयकरण करायचंय. मग एक भाग आरबीआयचा राष्ट्रीयकरण करण्यावेळी एक भाग हा 118 रुपये 8 पाय बघा 118 रुपये 10 आणि 118 रुपये 10 आणि या 10 आणि 118 रुपये 10 आणि या प्रमाणात खरेदी केला. 118 रुपये 10 आणि या प्रमाणात एक भाग खरेदी केला. आणि या भागांमुळे आरबीआयचे जे पहिले भागधारक होते त्यांना एकूण 5,54,00,000 रुपये द्यावे लागले. 5,54,00,000 रुपये देऊन हे आरबीआयचे भाग तिथे खरेदी केली. 5,54,00,000 रुपये देऊन आज रोजी आरबीआयचा भाग भांडवल किती आहे? 5 कोटीच आहे. हे लक्षात ठेवायचे आपल्याला. चला हे मुद्दे लक्षात आले. चला पुढे 1949 ला बँकिंग रेग्युलेशन कायदा तयार करण्यात आला. 1949 ला आरबीआय साठी बँकिंग रेग्युलेशन कायदा तयार करण्यात आला. बँकिंग रेग्युलेशन कायदा तयार करण्यासाठी जे आरबीआयचे गव्हर्नर आपण बघतो सी.डी. देशमुख हे आरबीआयचे तिथे गव्हर्नर होते. सी.डी. देशमुख यांनी बँकिंग रेग्युलेशन कायद्यासाठी पूर्णपणे तिथे विरोध केला. 1949 साली बँकेचे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा आरबीआयचे गव्हर्नर कोण होते असा जर तुला क्वेश्चन विचारला तर तो उत्तर डायरेक्ट राहील. बँकाच्या राष्ट्रीयकरणाच्या वेळी आरबीआयचे गव्हर्नर सी.डी. देशमुख होते. पण 1949 ला आरबीआयने जो रेग्युलेशन कायदा तयार केला, बँकिंग रेग्युलेशन कायदा 1949 या कायद्यासाठी विरोध करणारे व्यक्ती सुद्धा आरबीआयचे गव्हर्नर सी.डी. देशमुख होते. कायदा पारित करण्याचं काम कोणाचं? सरकारचं, संसदेचं. कायदा ते तयार करणार, विरोध ह्या भाऊने केला. मग या भाऊची उच्च मागणी केली, दुसऱ्या भावाला आपण कायदा लागू केला. तर 1949 च्या कायद्याच्या तरतुदी लक्षात ठेवा. आरबीआय भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण करण्याचा अधिकार मिळाला. 1949 च्या कायद्यानुसार आरबीआयला भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार भेटला. भारतातील प्रत्येक बँकेला आदेश देण्याचं काम आरबीआय केलं. चल रे नीती काम कर. तू का असं करतो? का याला कर्ज देत नाही? तू का एवढा जास्त दर करतो? हे सगळं कोण पाहिजे? आरबीआय पाहिजे. त्यानंतरला या कायद्यामुळे सर्व बँकांच्यावर एसएलआर बंधनकारक करण्यात आला. या कायद्यानुसार सर्व बँकांवर एसएलआर बंधनकारक करण्यात आला. तो स्वतःकडे ठेवायचा, सीआरआर बँकेत ठेवायचा, आरबीआय कडे. ते पुढे शिकवणार तुम्हाला. या कायद्यामुळे परकीय बँकांना भारतामध्ये शाखा उघडण्यास मान्यता देण्या व त्यांचा नियमन करण्याचा अधिकार मिळाला. या कायद्यानुसार परकीय बँका भारतात आल्या. परकीय बँका भारतात येण्याचा कायदा कोणता आहे? 1949 चा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट. या कायद्यानुसार परकीय बँका भारतामध्ये आल्या आणि ते भारतामध्ये नियमन करण्याचा त्यांना काय भेटला? अधिकार भेटला. याशिवाय बँका विलीनीकरण, बँका दिवाळखोर, बँका पुनर्रचना इत्यादी बाबी हाताळण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तिथे मिळालेला
आहे. एवढे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे. कायदा 1949. त्यानंतरला आरबीआयचे स्थानिक 4 मंडळे आपल्याला तिथे बघायला मिळतात. तुला विचारतील आरबीआयचे स्थानिक 4 मंडळे कुठे कुठे आहेत एमपीएससी वाल्या, ते तुला सांगता आलं पाहिजे. आरबीआयचे स्थानिक 4 मंडळे असून पहिलं स्थानिक मंडळ आहे मुंबई येथे. आरबीआयचे एकूण स्थानिक मंडळ किती आहे? 4. पहिलं स्थानिक मंडळ कुठे आहे? मुंबईला आहे. दुसरं स्थानिक मंडळ कुठे आहे? कलकत्त्याला. तिसरं दिल्ली. चौथं मद्रास मध्ये. पाहिलं का? मुंबई भारताची आर्थिक राजधानी मुंबई. त्यानंतर पश्चिम बंगालचा काय? कलकत्ता. पश्चिम बंगालचा काय? कलकत्ता. त्यानंतरला भाऊ उत्तरेला काय? दिल्ली. उत्तर रेल्वे झोन दिल्ली. आणि त्यानंतर खाली काय? मद्रास. मुंबई, कलकत्ता, दिल्ली, मद्रास या 4 ठिकाणी आरबीआयचे स्थानिक मंडळ आपल्याला बघायला भेटतात. आरबीआयचे स्थानिक मंडळ किती आहेत? 4 तिथे आहेत. 4 आरबीआयचे स्थानिक मंडळ आहेत. आरबीआयचे सध्या 27 विभागीय कार्यालय व 4 उपकार्यालय आहेत. आरबीआयचे 27 विभागीय कार्यालय आपल्याला बघायला भेटतात. आरबीआयचे एकूण विभागीय कार्यालय किती आहे? 27 आहेत. त्यापैकी विभागीय कार्यालयांपैकी महाराष्ट्रामध्ये 3 विभागीय कार्यालय आहेत. आरबीआयचे भारतात एकूण विभागीय कार्यालय किती आहे? 27 आहे. त्यापैकी महाराष्ट्रात किती विभागीय कार्यालय आहेत? 3 आहेत. पहिलं महाराष्ट्रातलं विभागीय कार्यालय हे आहे बेलापूर. बेलापूर म्हटल्यानंतर तुला लगेच आठवण, बेलापूर आशिया खंडातला आपला बेलापूर महाराष्ट्रातील पहिला सहकारी आपला बेलापूर महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना तर नाही, तो अहमदनगर मध्ये. भारतातला आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर. पण महाराष्ट्रातला पहिला खाजगी साखर कारखाना बेलापूर. ते वेगळं. पण हे बेलापूर आहे मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये. तिथलं बेलापूर आहे, तिथं आरबीआयचे एक विभागीय कार्यालय आहे. त्यानंतरला नागपूरला आरबीआयचे एक विभागीय कार्यालय आहे. नागपूर म्हटल्यानंतर तुला लगेच कळन हिवाळी अधिवेशन बरोबर. त्यानंतर तुला लगेच कळन नागपूर म्हटल्यानंतर भारताची काय? उपराजधानी नागपूर. त्यानंतर नाग नदीच्या काठावर आणि सर्वात महत्वाचं मुंबई. या 3 ठिकाणी महाराष्ट्रातील आपण म्हणतो विभागीय कार्यालय आरबीआयचे बघायला भेटतात. आरबीआयचे विभागीय कार्यालय किती? 3. राहील लक्षात. बेलापूर, नागपूर, मुंबई. बेलापूर, नागपूर, मुंबई आरबीआयचे विभागीय कार्यालय आपल्याला बघायला भेटतात. जिथे आरबीआयचे कार्यालय नाही तिथे एसबीआय ही बँक आरबीआयचे प्रतिनिधित्व करते. आयएमपी पॉइंट या ज्या शहरामध्ये ज्या ठिकाणी आरबीआयचं कार्यालय आपल्याला बघायला भेटत नाही तिथे आरबीआयचे प्रतिनिधी म्हणून कोण कार्य करतं? तर जिथे आरबीआयचं कार्यालय नाही तिथं आरबीआयचे प्रतिनिधी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया कार्य करते. एसबीआय जी इंपिरियल बँक 1921 ची आपण पाहिली त्याच बँकेचे 1955 मध्ये एसबीआय मध्ये ट्रान्सफर तिथे झालेले आहे आणि ती बँक 1955 ला स्टेट बँक ऑफ इंडिया तिथे बनलेली आहे. त्यानंतरला आरबीआयने मध्यवर्ती बँक म्हणून खालील देशांमध्ये कार्य केलेले आहेत. आता तुला माहितीये आरबीआय म्हटल्यानंतर तू डायरेक्ट सांगू शकतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत देशात 1935 पासून कार्य करत आहे. परंतु आपल्याला माहितीये 1935 ला 1935 चा कायदा आला भारत सुशासन कायदा. ब्रह्मदेश ऑब्लिक म्यानमार हा देश तिथे काय झाला? स्वतंत्र झाला. 1935 च्या कायद्यानं ब्रह्मदेश म्यानमार हा देश तिथे स्वतंत्र झाला आणि या म्यानमारसाठी 1935 पासून ते 1946 पर्यंत 1935 पासून ते 1946 पर्यंत म्यानमारसाठी मध्यवर्ती बँक म्हणून आरबीआयने कार्य केलेले आहे. म्यानमारसाठी मध्यवर्ती बँक म्हणून आरबीआयने काम केलेले आहे. मग तुला जर विचारलं जेव्हा आरबीआयची स्थापना झाली तेव्हा आरबीआय खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये कार्य करत होती त्यांची जोडी ओळखा. काय? जेव्हा आरबीआयची स्थापना झाली 1935 ला आरबीआयची काय झाली? स्थापना झाली. आरबीआयची स्थापना झाली तेव्हा आरबीआय कोणत्या देशात कार्य करत होती ते ओळखा. कोणत्या देशात कार्य करत होती ते ओळखा. जेव्हा आरबीआयची स्थापना झाली तेव्हा आरबीआय भारत या देशामध्ये कार्य करत होती आणि तेव्हा आरबीआय म्यानमार ऑब्लिक ब्रह्मदेश इथे कार्य करत
होती. 14 ऑगस्ट 1947 पासून ते जुलै 1948 पर्यंत आरबीआय पाकिस्तान या देशामध्ये कार्य करत होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर, भारत कधी स्वतंत्र झालाय? भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला. पण पाकिस्तान आपला स्वातंत्र्य दिन कधी मानतोय? 14 ऑगस्ट 1947 ला. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून आरबीआय खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये कार्य करत होती? तर भारत स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तान आणि भारतासाठी किती दिवस? तर 48 जुलै 48 पर्यंत. आणि 1972 ला जेव्हा बांगलादेश आपण पाहिलं, 71 मध्ये मोठं युद्ध झालं, बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 1972 मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक करार झाला, त्याला आपण शिमला संधी असे म्हणतो. तेव्हा 71 आणि 72 या वर्षी बांगलादेशासाठी कार्य करणारी आरबीआय होती. बांगलादेशात चलन आहे टका, भारतात चलन आहे रुपया. ओके. बांगलादेशाची राजधानी काय? ढाका. हे लक्षात ठेवा. आरबीआयची रचना, आरबीआय मध्ये 5 व्यक्ती सध्या कार्य करत असतात. आरबीआय मध्ये सध्या किती व्यक्ती कार्य करतात? 5 व्यक्तींपैकी एक असतो गव्हर्नर. एक कोण असतो? गव्हर्नर, जो आता शक्तिकांत दास आहे. आणि दुसरा व्यक्ती असतो डेप्युटी गव्हर्नर. ते किती असतात? 4. डेप्युटी गव्हर्नर किती असतात? 4. आरबीआय मध्ये किती व्यक्ती कार्य करतात? 5. आरबीआय मध्ये 5 व्यक्ती कार्य करतात. त्यापैकी एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर. एक गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर. चला घ्या लक्षात, आरबीआयचे गव्हर्नर, आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे? शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे आरबीआयचे 25वे गव्हर्नर आहेत. रघुराम राजन यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. आरबीआयचे 25वे गव्हर्नर आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, हे इतिहास या विषयात बीए आणि एमए केलेली व्यक्ती आहेत. बीए आणि एमए केलेली व्यक्ती आहेत. इतिहास या विषयामध्ये बीए एमए केलेली व्यक्ती आहेत. आतापर्यंत हिस्ट्री होती की आरबीआयचे जेवढे गव्हर्नर आपलं उर्जित पटेल होते आणि त्यांच्या आधी रघुराम राजन होते. त्यांनी राजीनामा दिला रघुराम राजन. चला तर बघा, हे आतापर्यंत म्हणजे जे उर्जित पटेल होते तिथपर्यंत जे आरबीआयचे गव्हर्नर होते ना, उर्जित पटेल इथपर्यंत जे आरबीआयचे गव्हर्नर होते ना, तिथपर्यंतचे आरबीआय गव्हर्नर हे सगळे अर्थशास्त्र या विषयातून आलेले होते. यांनी इकॉनॉमी या विषयात काय केलती? पीजी तिथे गेलती इकॉनॉमी विषयामध्ये. पण भारतात पहिला इतिहास असा घडला की इतिहासामध्ये पीजी करणारा व्यक्ती आरबीआयचे गव्हर्नर बनला. कशात? इतिहासामध्ये. त्यांची हिस्ट्री पुढे तुला सांगायची. चला, गव्हर्नरचा कालावधी हा 3 वर्षाचा असतो. आरबीआयच्या गव्हर्नरचा कालावधी हा 3 वर्षाचा असतो. पण गव्हर्नरचा कालावधी पुढे वाढवता येतो. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे 2018 साली गव्हर्नर बनले. 2021 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला. पण 2021 ला त्यांना परत आरबीआयचं गव्हर्नर बनवलं. म्हणजे काय, एक व्यक्ती वयाच्या 62 वर्ष किंवा 3 वर्ष जे आधी घडत तिथपर्यंत या कालावधीसाठी आरबीआयचा गव्हर्नर असतो. परंतु महत्वाचा मुद्दा हा की त्यांचा कार्यकाळ वाढवता येतो. त्यानंतरला नियुक्ती राष्ट्रपती करतात, सल्ला पंतप्रधान मंत्रिमंडळास घेतात. राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला जातो. निवृत्ती वय 62 किंवा 3 वर्ष जे आधी घडेल ते. वर्तमान शक्तिकांत दास 25 आहे. आरबीआयचे पहिले गव्हर्नर ओसन अर्कल स्मिथ या व्यक्तीने आरबीआयच्या नोटांवर सह्या केलेल्या नाही. आरबीआयच्या नोटांवर सही नाही. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरच्या आरबीआयच्या नोटांवर सही नाही? स्मिथ नावाचा व्यक्ती लक्षात ठेवायचा. 1937 ला कोणाला? टेलर. 1937 ला आरबीआयचे मुख्यालय कुठे आले? मुंबईला. भारताचे पहिले आरबीआयचे गव्हर्नर कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले आरबीआयचे गव्हर्नर सी.डी. देशमुख. 1943 पासून ते 1949 पर्यंत. सर्वाधिक कालावधी असणारा आरबीआयचे गव्हर्नर असणारा व्यक्ती कोण? सर्वाधिक कालावधीत म्हणजे सर्वाधिक कार्यकाळ सांभाळणारा आरबीआयचा गव्हर्नर आहे बेनेगल रामराव नावाचा व्यक्ती. 1949 पासून ते 1957 पर्यंत आरबीआयचा गव्हर्नर होता. मी तुम्हाला सांगितलं काय, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 जेव्हा जारी करायचा तेव्हा सी.डी. देशमुख यांनी त्याला विरोध केला. सी.डी. देशमुखांची उच्च मागणी केली आणि हा बेनेगल रामराव आला. आणि बेनेगल रामराव हा डायरेक्ट 1957 पर्यंत तिथे खुर्चीवर बसून राहिला. 23वे गव्हर्नर रघुराम राजन आणि 24वे गव्हर्नर उर्जित पटेल.
23वे गव्हर्नर कोण होते? रघुराम राजन. 24वे गव्हर्नर कोण होते? उर्जित पटेल. उर्जित पटेल, रघुराम राजन. रघुराम राजन, उर्जित पटेल, लक्षात ठेवा. त्यानंतरला शक्तिकांत दास यांची हिस्ट्री. दिल्ली विद्यापीठात सेंट इतिहास येथे पोस्ट ग्रॅज्युएट केलेले आहे. दिल्ली विद्यापीठातील दिल्ली विद्यापीठातील सेंट कॉलेजमध्ये इतिहासाचं पोस्ट पीजी केलेले आहे. कांचीपुरम दिंडीगुल येथे जिल्हाधिकारी होते. तमिळनाडू उद्योग विभागाचे सचिव होते. 2013-14 मध्ये रसायन मंत्रालय खाते विभागाचे सचिव होते. 2008 मध्ये ते केंद्राच्या वित्त मंत्रालयात खर्च विभागाचे सचिव होते, महासचिव. फक्त सचिव करा, सहसचिव. 2015 ते 2017 पर्यंत आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव होते. ही त्यांची हिस्ट्री. त्यानंतरला आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर पीडीएफ जर मिळवायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तुम्हाला द एके अकॅडमी या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. द एके अकॅडमी, तिथे आपला लोगो दिसतो. तिथे तुम्हाला ह्या लेक्चरची पीडीएफ तिथे भेटून जाईल. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर कोणी? मिशाल पात्रा. आरबीआयला किती डेप्युटी गव्हर्नर आहेत सध्या? 4. आरबीआय मध्ये एकूण डेप्युटी गव्हर्नर किती? 4. गव्हर्नर किती? फक्त एक. असे किती व्यक्ती? 5. एक गव्हर्नर कोणी? शक्तिकांत दास. किती? 25वे. आता सध्या जे 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत त्यात मिशाल पात्रा आहे, एम जैन आहे, एम राजेश्वर राव आहे, टी राजेशंकर आहे. हे आरबीआयचे सध्याचे काय म्हणतो आपण तर डेप्युटी गव्हर्नर आपल्याला बघायला भेटतात. त्यामध्ये मिशेल पात्रा यांची मला वाटतं 1 जून म्हणजे पुढील महिन्यात त्यांची रिटायरमेंट तिथे होणार नाही. बँकिंग क्षेत्रातील मोठा अनुभव असावा, त्यांची पात्रता बघा. आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरांची पात्रता. बँकिंग क्षेत्रातला मोठा अनुभव असावा. बँक मार्केट, दिवाळखोरी, पुनर्रचना, क्रेडिट मॉडेल्स आणि जोखीम व्यवस्थापनाचा अनुभव त्यांना असला पाहिजे. त्यानंतरला उमेदवाराचे वय 60 पेक्षा जास्त नसावेत. कोणाचा? डेप्युटी गव्हर्नरचा सांगतोय आम्ही. डेप्युटी गव्हर्नरच्या पात्रता. डेप्युटी गव्हर्नरच्या पात्रता तुम्हाला सांगतोय. डेप्युटी गव्हर्नर पदावरील नियुक्त 3 वर्षासाठी असते. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ वाढू शकतो. त्यांची नियुक्ती 2.25 लाख रुपये म्हणजे 2,25,000 रुपये त्यांना मासिक वेतन आहे. तिकडे 2.5 लाख रुपये. 15 वर्षाचा अनुभव असणे त्यांच्याकडे आवश्यक आहे. डेप्युटी गव्हर्नर यांच्याकडे किती वर्षाचा अनुभव असावा? 15 वर्षाचा एक्सपिरियन्स तिथे असणं आवश्यक आहे. बँकिंग आणि फायनान्शियल मार्केट ऑपरेशन देखील अनुभव असावा. ओके, हे त्यांच्या पात्रता आहे. आरबीआयचे ताळेबंद, त्याला आपण बॅलन्स शीट असे म्हणतो. त्याला आपण आरबीआयचं आर्थिक वर्ष असं सुद्धा म्हणू शकतो किंवा आरबीआयचं हिशोबाचं वर्ष असं सुद्धा म्हणू शकतो. आता आपण बघितलं भारताचं जर आर्थिक वर्ष आपल्याला विचारलं तर आपण डायरेक्ट सांगू शकतो 1 एप्रिल ते 31 मार्च. पण तुला जर विचारलं आरबीआयचे आर्थिक वर्ष काय तर द्या लक्ष. जमा खर्चाचा अहवाल 30 जूनला केंद्र सरकारकडे आरबीआय सादर करते. जसं आपण बघतो 1 फेब्रुवारी रोजी भारताचा अहवाल तिथे सादर होतो, तसा आर्थिक अहवाल, तसा आरबीआय आपला आर्थिक अहवाल, आरबीआयचा आर्थिक अहवाल म्हणजे आरबीआयचा जमा खर्चाचा अहवाल 30 जूनला केंद्र सरकारकडे सादर केला जातो. जमा खर्च वर्ष 1 जुलै ते 30 जून आहे. आरबीआयचे जमा खर्च वर्ष काय? 1 जुलै ते 30 जून आहे. 1 जुलै पासून ते 30 जून पर्यंत आरबीआयचे जमा खर्च वर्ष आपल्याला बघायला भेटते. ओके, म्हणजे आरबीआयचे आर्थिक वर्ष 1 जुलै ते 30 जून. बदल झाला 11 मार्च 1940 ला. 1935 1 एप्रिल 1935 ला जेव्हा आरबीआयची स्थापना झाली, 1 एप्रिल 1935 पासून ते 11 मार्च 1940 पर्यंत आरबीआयने आपलं आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर ठेवलं होतं. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर ठेवलं. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. पण व्यापारी बँकांचा जेव्हा जमा खर्च मग पुढे जाऊन काय आपल्याला माहिती 11 मार्च 1940 ला काय आरबीआयचा जो आर्थिक वर्ष ठरवला गेला तो काय होता 1 जुलै ते 30 जून. व्यापारी ज्या बँका आहेत त्यांचं जे जमा खर्चाचं वर्ष आपण पाहिलं तर ते 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. हे वर्ष का ठेवलं याचं कारण आहे का? आरबीआयचं 1 जुलै ते 30 जून हे आर्थिक वर्ष का आहे याचं कारण आहे का? कारण व्यापारी बँकांच्या आर्थिक कामावर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआयचे खर्चाचे वर्ष हे 1 जुलै ते 30 जून केलेले आहेत. व्यापारी बँकांच्या आर्थिक कामावर लक्ष ठेवण्यासाठी केलेले आहेत. व्यापारी बँकांच्या आर्थिक कामावर लक्ष ठेवण्यासाठी. आरबीआयचे कार्य, आरबीआयचे पारंपरिक कार्य
परिवेशनात्मक कार्य आणि परिवर्तनात्मक कार्य हे आपल्यासाठी महत्वाचे आहे, ते आपल्याला पाठ करायचे. आणि पुढे पाहू आरबीआयचे मौद्रिक धोरण, त्याचे परिणाम आणि संपला कार्यक्रम. एवढं आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला घ्यायचं आहे. ओके, आरबीआयचे कार्य. आता हा एमपीएससी ला पडलेला एक महत्वाचा मुद्दा आहे. एमपीएससी ला नेहमी याच्यावर क्वेश्चन पडतो, आरबीआयचे कार्य कोणते. पण तुला असं विचारू शकतात आरबीआयचे पारंपरिक कार्य काय. तर आरबीआयचे पारंपरिक कार्य चलन नोटांची छपाई करणे. आरबीआयचे पहिला पारंपरिक कार्य काय, चलनी नोटांची छपाई करणे. चलनी नोटांची छपाई करणे. चलनी नोटांची छपाई करणे. नोटांची छपाई करणे हे आरबीआयचं छपाई करणे पारंपरिक कार्य आहे. आरबीआयचं पहिलं पारंपरिक कार्य काय, चलनी नोटांची छपाई करणे. त्यामध्ये पहिला मुद्दा लक्षात ठेवा, आरबीआय ही 2 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत नोट छापू शकते. आरबीआय ला 2 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत नोट छापण्याचा अधिकार आहे. जर विचार केला 1 रुपयाच्या नोटीचा, तर 1 रुपयाची नोट छापण्याचा अधिकार आरबीआयला नसून, आरबीआयला नाही, तर 1 रुपयाची नोट कोण छापतं, 1 रुपयाची नोट भारत सरकारद्वारे छापली जाते. भारत सरकारद्वारे छापली जाते. 1 रुपयाच्या नोटीवर वित्त विभागातील वित्त सचिवाची तिथे काय असते, सही असते. ते तुम्हाला सांगितले. सर्व आपण बघतो काय, नाणी, सर्व नाणी छापण्याचा अधिकार कोणाचा आहे, आपल्या आरबीआयचा नसून नाही, आरबीआयचा नाही तर भारत सरकारचा आहे. नाणी छापण्याचा अधिकार कोणाचा आहे, भारत सरकारचा आहे. म्हणून आरबीआयचं पहिलं पारंपरिक कार्य काय, चलनी नोटांची छपाई करणे. हे आरबीआयचं प्रथम पारंपरिक कार्य आपल्याला बघायला भेटतं. चलनी नोटांची काय करायची, छपाई तिथे करायची. सरकारची बँक म्हणून आरबीआय कार्य करते, एक महत्वाचा मुद्दा. सरकारची बँक, दुसरं पारंपरिक कार्य काय, सरकारची बँक म्हणून आरबीआय कार्य करते. सरकारची बँक म्हणून कार्य करणारे कोण करतं, आरबीआय करते. आरबीआय सरकारला कर्ज देते. सरकारला कर्ज देते. सरकारला कर्ज देते का फुकट देत नाही बाबा. हा, तुला किती सोनं आहे ते गहाण ठेव माझ्याकडे, त्या सोन्याच्या बदल्यात मी तुला कर्ज देईन. तुझी जी मालमत्ता आहे ना ती गहाण ठेव, मग मी तुला कर्ज देते. बघ बाबा, असं कसं देत नाही. बँकांची बँक म्हणून कार्य करते. बँकांची बँक म्हणून कार्य कोण करतं, आरबीआय करते. बँकांची बँक म्हणून कार्य करते. बँकांची बँक कोण आहे, आरबीआय. तिथं क्वेश्चन पडतो तुला. अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करते. अंतिम ऋणदाता. अंतिम ऋणदाता काय असतो बघ, ऋणदाता. बँकाला जर लईच बुडाल्या, बँका लईच बुडाल्या, बँका लईच बुडाल्या, लईच बुडाल्या, लईच बँकाची परिस्थिती वाईट झाली, तर आरबीआय म्हणते भाऊ नका रडू, जाऊ दे, घे 10-5 कोटी. कोण म्हणतं, आरबीआय म्हणते. पण ते अंतिम कर्ज देणारा कोण असतो, बँकांना आरबीआय असते. निरसन गृह व देणी देण्याचं कार्य आरबीआय करते. निरसन गृह व देणी देण्याचं काम कोण करतं, आरबीआय. पत नियंत्रण आणि किंमत स्थैर्य नियंत्रण ठेवण्याचं, म्हणजे पत नियंत्रण आणि किंमत स्थैर्य हे नियंत्रित ठेवण्याचं काम कोण करतंय, आरबीआय करते. पारंपरिक मध्ये हे तुम्हाला शिकवेल मी मागे सगळे मुद्दे. परकीय चलन साठा सांभाळून ठेवण्याचं काम कोण करतं, आरबीआय करते. विनिमय दर स्थैर्य राखते. विनिमय दरामध्ये स्थैर्य राखण्याचं काम, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फिक्स ठेवण्याचं काम आरबीआय करते. अर्थविषयक आकडेवारी निर्माण करण्याचं काम कोण करतं, आरबीआय करते. अर्थविषयक आकडेवारी निर्माण करण्याचं काम आरबीआय. हे आरबीआयचे पारंपरिक कार्य तुला पाठ करून ठेवायचे. त्यानंतरला आरबीआयचे प्रवेशनात्मक कार्य. प्रवेशनात्मक आरबीआयचे कार्य काय, एक, बँकांना परवाना देणे. म्हणजे एखादी बँक स्थापन करायची असेल तर आरबीआय परवानगी देते. बँकांना काही भांडवल वाढवायचे असेल आरबीआय परवानगी देते. शाखांना परवानगी देणे. समजा एसबीआय आहे, एसबीआय एखादी शाखा निर्माण करायची असेल तर आरबीआयची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतरला बँकांची तपासणी करणे. बँकांची तपासणी करणे एक महत्वाचं कार्य. ह्यो किती झोल करतोय ते आरबीआय बघते. ओके. त्यानंतरला बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं, आरबीआय करते. व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते, आरबीआय करते. विलिनीकरणाचा निर्णय कोण घेतं, आरबीआय. 2 बँकाला एकत्र करा, बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास, असं आपण पाहिलं 1920 ला. तर आज रोजी बँका नियंत्रित ठेवण्याचं काम कोण करतं, आरबीआय करतं.
प्रवर्तनात्मक कार्य बदल करणे, व्यापारी बँकांचे व्यवसाय प्रवर्तन करणे, व्यापारी बँकांचे व्यवसायामध्ये प्रवर्तन करण्याचं काम कोण करतं? आरबीआय. सहकारी बँक व्यवसायाचे प्रवर्तन करते, कृषी व ग्रामीण पुरवठ्याचे प्रवर्तन करते. जसं सांगितलं मी तुम्हाला, कृषी व ग्रामीण यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम कोणी केलं? नाबार्डने. मग या नाबार्डनं केलेलं आहे. कुणी? नाबार्डने. मग याला आपण काय म्हणतो? तर याला प्रवर्तन असे म्हणतो. तर औद्योगिक वित्त पुरवठ्याचे प्रवर्तन करणे, निर्यात वित्त पुरवठ्याचे प्रवर्तन करणे हे आरबीआयचे कार्य आहे. बदल करणे त्याला आपण म्हणतो प्रवर्तनात्मक. आरबीआयचे पारंपरिक कार्य हे पाठ असले पाहिजे एमपीएससी वाले, प्रवेशात्मक कार्य पाठ असले पाहिजे आणि प्रवर्तनात्मक आरबीआयचे कार्य हे पाठ असले पाहिजे. त्याच्यावर क्वेश्चन बनवू शकतो. त्यानंतर बघूयात पुढे आरबीआयचे मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी. मौद्रिक धोरण म्हणजे काय? जेव्हा आरबीआय बाजारामधील बँकेजवळील लोकांजवळील पैसा कमी किंवा जास्त प्रमाणात करते तेव्हा मौद्रिक धोरण असे म्हणतात. लोकांकडे पैसाच नाहीये, बाजारात मागणीच नाहीये, मग आरबीआय काय करणार? चला कर्ज वाटप. कर्जाचा दर 7 रुपये होता ना, आता जो कर्ज घेईन त्याला 2% दर फक्त. लोक झपा बँकेत जात्या, झपा कर्ज उचलत्या आणि सपा बाजारात जाऊन वस्तू खरेदी करत्या. हे झालं आरबीआयने बाजार लोकांजवळ पैसे पाठवले. त्यानंतरला लोकांकडे एवढा पैसा झाला त्यांनी मागणी डायरेक्ट डिमांड इज इन्क्रीज आणि सप्लाय इज डिक्रीज. डिमांड वाढून दिली, सप्लाय काय केली? डिक्रीज केली. एवढा पैसा लोकांकडे झाला, एवढी चलनवाढ झाली. मग आरबीआय काय करणार? चला यांचा पैसा गोळा करून घ्या, मोकार किमती वाढून देणार, घे. आणि मग काय जाय बँकेत. मग आरबीआय काय करते? अशा पद्धतीने काय लोकांजवळील पैसा कमी किंवा जास्त करण्याचा प्रयत्न करते. लोकांजवळील पैसा जर कमी व्हायला असेल तर ते वाढवून देते, लोकांजवळ जर पैसा वाढला असेल तर ते कमी करून देते. या पद्धतीला आपण मौद्रिक धोरण असे म्हणतो. काय म्हणतो? मौद्रिक धोरण असे म्हणतो. मौद्रिक धोरण समिती यामध्ये 6 व्यक्ती असतात. मौद्रिक धोरण समितीमध्ये किती व्यक्ती असतात? 6 व्यक्ती असतात. दर 2 महिन्यांनी धोरण प्रकाशित करतात. मौद्रिक धोरण दर महिन्यात 2दा मौद्रिक धोरण दर 2 महिन्यांनी. ओके. मौद्रिक धोरणामध्ये व्यक्ती किती आहे? 6 व्यक्ती. दर 2 महिन्यांनी मौद्रिक धोरण तिथे प्रकाशित केलं जातं. कारण बाजारातील तरलता कमी करणे किंवा जास्त करणे हे समजतं. दर 2 महिन्यांनी का प्रकाशित करायचं? कारण बाजारातील तरलता कमी करायची की जास्त करायची? पैशाची तरलता म्हणजे कमी जास्त करायचं हे लवकर काय होतं? समजतं. मौद्रिक धोरण समितीचा इतिहास. मौद्रिक धोरण समिती करण्यासाठी खालील व्यक्तींनी शिफारसी केलेल्या आहेत. मौद्रिक धोरणाची समितीची स्थापना किंवा मौद्रिक धोरण तयार करण्यासाठी, मौद्रिक धोरण समिती गठीत करण्यासाठी खालील व्यक्तींनी आपल्या शिफारसी केलेल्या आहेत. 1 नंबरला BN श्रीकृष्ण यांच्या वित्तीय क्षेत्र कायदा सुधारणा आयोगाने मार्च 2013 मध्ये मौद्रिक धोरण भारतामध्ये लागू झालं पाहिजे अशी शिफारस केली. YP रेड्डी नावाच्या व्यक्तीने 2002 मध्ये शिफारस केली. तारापोरा समितीने 2007 मध्ये केलेली आहे. मिस्री समितीने 2009 मध्ये केलेली आहे. रघुराम राजन समितीने सुद्धा शिफारस केली आणि डॉक्टर अजित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली चलन धोरण आराखडा सुधारणा समितीने देखील 2014 मध्ये भारतात मौद्रिक धोरण लागू झालं पाहिजे यासाठी समित्या तिथे केलेल्या आहेत. भारतातील मौद्रिक धोरणाबाबत विशेष महत्त्वाचे होते. 27 जून 2016 ला रिझर्व्ह बँकेतील कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. कधी? 2016 मध्ये. रिझर्व्ह बँक कायदा कधीचा? 1934 चा. आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये 2016 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार 27 जून 2016 ला मौद्रिक धोरण अस्तित्वात आले. मौद्रिक धोरण काय झाले? अस्तित्वात आले. मौलिक नाही, मौद्रिक धोरण अस्तित्वात आले. त्यामध्ये 6 सदस्य असतात आणि 3 पदसिद्ध सदस्य आरबीआय व नियुक्त. पाहिजे बघा, मौद्रिक धोरण समितीमध्ये सदस्य किती असतात? मौद्रिक धोरण समिती अस्तित्वात आली कधी? 27 जून 2016 ला. 27 जून 2016 मौद्रिक धोरण समिती अस्तित्वात आली म्हणजे स्थापन झाली असे आपण म्हणू शकतो. मौद्रिक धोरण समिती. आता या मौद्रिक धोरण समितीमध्ये व्यक्ती किती असणार? मौद्रिक धोरण समितीमध्ये 6 व्यक्ती असणार. 6 व्यक्ती 2 भागात डिवायडेशन केलेलं आहे. 6 व्यक्तींचे किती भागात डिवायडेशन केलं? 2 भागात. पहिला भाग म्हणजे आरबीआयचे स्थायी सदस्य. त्यामध्ये 3 व्यक्ती असणार.
आरबीआयचे स्थायी सदस्य त्यामध्ये 3 व्यक्ती असणार. स्थायीला आपण काय म्हणतो तर पदसिद्ध. काय पदसिद्ध सदस्य, पदसिद्ध आणि स्थायी म्हणजे कायमचे हे व्यक्ती राहू शकतात. कोण कोण बघा, एक आरबीआयचे गव्हर्नर. कोण कोण असणार बघा, आरबीआयचे गव्हर्नर. त्यानंतरला एक व्यक्ती आरबीआयचा डेप्युटी गव्हर्नर. आरबीआयचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर आणि त्यानंतरला अजून एखादा आरबीआय कार्यालयामध्ये काम करणारा व्यक्ती. आरबीआयच्या ऑफिसमध्ये आरबीआयच्या एखाद्या बँकेतील अधिकारी आपण त्याला म्हणू शकतो. आरबीआयचा काय अधिकारी. हे 3 व्यक्ती आरबीआय मधील व्यक्ती मौद्रिक धोरण समितीमध्ये कार्य करतात. त्यांना आपण पदसिद्ध सदस्य असे म्हणतो. मौद्रिक धोरण समितीमध्ये 3 व्यक्ती पदसिद्ध सदस्य असतात. एक आरबीआयचे गव्हर्नर, 2 डेप्युटी गव्हर्नर, 3 अधिकारी. आरबीआयचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर आणि अधिकारी. आणि त्यानंतरला सरकारचे सदस्य असतात 3. सरकारचे 3 सदस्य असतात. सरकार 3 सदस्यांची इथे नियुक्ती करतं. सरकार किती सदस्यांची नियुक्ती करतं 3. सरकार 3 सदस्यांची नियुक्ती करतं. आरबीआयचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर आणि एक अधिकारी अशी 3 व्यक्ती, असे मिळून 6 व्यक्ती हे मौद्रिक धोरण समितीमध्ये कार्य करतात. त्यानंतरला त्याचे मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतात. अध्यक्षपद कोणाकडे असणार, रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहे त्यांच्याकडे असणार. आरबीआयचे जे व्यक्ती, आरबीआय मधील जे पदसिद्ध सदस्य मौद्रिक समितीमध्ये गेले, जोपर्यंत ते व्यक्ती म्हणजे आरबीआयचा गव्हर्नर जोपर्यंत गव्हर्नर पदावर राहील तोपर्यंत तो मौद्रिक समितीत राहील. जोपर्यंत आरबीआयचा डेप्युटी गव्हर्नर पदावर राहील तोपर्यंत तो मौद्रिक समितीमध्ये राहील. जोपर्यंत आरबीआयचा अधिकारी म्हणून कार्य करतोय तोपर्यंत तो मौद्रिक समितीत राहील. पण सरकारने जे 3 व्यक्ती नियुक्त केलेले आहेत मौद्रिक समितीमध्ये, सरकारने जे 3 व्यक्ती नियुक्त केलेले आहेत ते 3 व्यक्ती 4 वर्षाच्या कालावधीसाठी कार्य करतील. केंद्र सरकारचे 3 व्यक्ती 4 वर्षाच्या कालावधीसाठी काय करतात, तिथे कार्य करतात. सरकारने नियुक्त केलेल्या सदस्यांसाठी पात्रता, एक अर्थव्यवस्था बँकिंग, वित्त किंवा चलनविषयक धोरणात त्याला जास्त ज्ञान असलं पाहिजे. केंद्र सरकार या 3 व्यक्तींना नियुक्त करण्यासाठी समिती तयार करते. आता केंद्र सरकार मौद्रिक धोरण समितीमध्ये किती सदस्य पाठवते, 3 सदस्य पाठवते. पाहिजे बघा आता बेकार कार्यक्रम इथे. केंद्र सरकार मौद्रिक धोरण समितीमध्ये एकूण सदस्यांपैकी सदस्य पाठवते, 3 सदस्य पाठवते. या 3 सदस्यांसाठी एक केंद्र सरकारची निवड समिती तयार केलेली असते. या 3 सदस्यांची निवड करण्यासाठी निवड समिती तयार करतात. या 3 सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी निवड समिती तयार करतात. त्या निवड समितीमध्ये 6 व्यक्ती राहतात. त्या निवड समितीमध्ये किती व्यक्ती राहतात, जवळपास 6 व्यक्ती राहतात. एक कॅबिनेटचे सचिव अध्यक्ष व सदस्य. पाहिजे कोण कोण असतं, कॅबिनेटचे सचिव अध्यक्ष व सदस्य इथं दाखवून आहे. ठीक आहे बघ, कॅबिनेटचे सचिव अध्यक्ष व सदस्य, आरबीआयचे गव्हर्नर, वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आणि 3 तज्ञ व्यक्ती. पाहिजे कॅबिनेटचे सचिव अध्यक्ष आणि एक सदस्य. त्यानंतर एक कॅबिनेट सचिवचा अध्यक्ष, एक कॅबिनेट सचिवचा सदस्य, आरबीआयचे गव्हर्नर. त्यानंतर वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव, 3 तज्ञ व्यक्ती. अशा पद्धतीने 6 व्यक्ती इथं काम करून आरबीआयचं काय या 3 व्यक्तींना नियुक्त करतं. सरकारच्या सदस्यांची पुनर्नियुक्ती होत नाही. पुन्हा त्यांची, जसं मी तुम्हाला सांगितलंय शक्तिकांत दास 2021 ला जाणार होते पण त्यांची पुनर्नियुक्ती केली, तसं या सदस्यांची मौद्रिक धोरण समितीमध्ये पुनर्नियुक्ती होणार नाही. 2006 ते 2020 मध्ये सरकारी व्यक्ती डॉक्टर रवींद्र ढोलकिया, चेतन घाटे आणि पामी दुआ हे व्यक्ती होते. मौद्रिक धोरण समितीमध्ये पहिली ही व्यक्ती होते. त्यानंतरला पुढे जर तुला विचारलं 2020 पासून खालील व्यक्तींचा समावेश मौद्रिक धोरण समितीमध्ये होतो. एक रिझर्व्ह बँकेतील पदसिद्ध 3 व्यक्ती जे तुम्हाला मी सांगितले, गव्हर्नर शक्तिकांत दास, डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा यांची
21 जून 2023 ला मला वाटतं नियुक्ती होणार आहे, आपलं काय निवृत्ती होणार आहे, त्यांचं पद रिक्त होणार आहे. मग त्या जागी ऍप्लिकेशन चालू झालंय भाऊ, बरेच असं धरून टाक ऍप्लिकेशन चालू झालं. आणि राजीव रंजन हे अधिकारी बघा, शक्तिकांत दास गव्हर्नर, मायकल पात्रा डेप्युटी गव्हर्नर आणि राजीव रंजन हे तिथले ऑफिसर, हे 3 व्यक्ती आरबीआयचे पदसिद्ध सदस्य म्हणून मौद्रिक समितीत कार्य करत आहेत. सरकारचे 3 व्यक्ती आसिमा गोयला, शशांक भिडे आणि जयंत वर्मा हे सरकारने पाठवलेले 3 व्यक्ती तिथं काय करतात, कार्य करतात. पुढे मौद्रिक धोरण समितीमध्ये मौद्रिक धोरण समितीचे साधने काय, तर मौद्रिक धोरण समितीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 2 साधने आपल्याला बघायला भेटतात. मौद्रिक धोरण समितीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 2 साधने आपल्याला बघायला भेटतात. जर तुम्हाला विचारलं एमपीएससी ला मौद्रिक धोरण समितीचे प्रत्यक्ष साधने कोणते, तर पहिले CRR, दुसरं SLR, तिसरा बँक रेट, आपल्यासाठी CAR. बघा, प्रत्यक्ष साधने मौद्रिक धोरण समितीचे साधने 2 प्रकारचे आहेत, एक डायरेक्ट, दुसरा इनडायरेक्ट. डायरेक्ट जे आहे त्यामध्ये येतात, डायरेक्ट मध्ये येतात बघा, डायरेक्ट मध्ये काय येतात, एक CRR, दुसरा येतो SLR आणि तिसरा येतो बघा CRR, SLR आणि CAR. अप्रत्यक्ष मध्ये इनडायरेक्ट मध्ये कोण कोण येतात बघा, रेपो रेट, रिवाइज रेपो रेट, रिवाइज रेपो रेट हे इनडायरेक्ट मध्ये येतात. टिप, जर CRR, SLR, CAR, रेपो रेट, रिवाइज रेपो रेट जर वाढवले तर बँकांतील पैसा कमी होतो आणि लोकांजवळील पैसा कमी होतो, तर चलनवाढ देखील कमी होते. जर हे वाढवलं तर चलनवाढ कमी होते आणि जर हे कमी केलं तर चलनवाढ काय होते, वाढते. जर हे कमी केलं तर चलनवाढ वाढते आणि जर हे वाढवलं तर चलनवाढ काय होते, कमी होते. असं तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचे. मौद्रिक धोरणांचे परिणाम, एक, बँकांच्या हातात असलेला रोख पैशाच्या प्रमाणावर होतो. मौद्रिक धोरणाचा परिणाम कसा होतो बघा, बँकांच्या हातात जो रोख पैसा आहे, बँकांच्या हातामध्ये आता जो पैसा आहे, जो पैसा बँकांमध्ये खेळता आहे त्याच्यावरती परिणाम होतो. बँकांनी आकारलेल्या व्याजावर परिणाम होतो. तो कसा बघा, आज बँकांनी व्याजाने 2 कोटी रुपये रक्कम दिली, व्याज दर 5% होता. CRR, SLR वाढला, व्याज दर वाढावा लागेल, तो आता 8% करावा लागेल, पण याला किती टक्के दिले, 5% दिले, बँकेचा 3% लॉस झाला. म्हणून या मौद्रिक धोरणामुळे बँकेचा लॉस मोठ्या प्रमाणात होतो. त्यानंतरला देशातील एकूण चलन पुरवठ्यात परिणाम होतो. त्यानंतरला पत निर्मितीवर परिणाम होतो, पत पुरवठ्यावर परिणाम होतो. कर्जाची उपलब्धता व व्याजदर याच्यावर परिणाम होतो. गुंतवणूक, उत्पन्न, वाणिज्य, रोजगार, किंमत पातळी यावर देखील परिणाम आपल्याला बघायला भेटतो. मौद्रिक धोरणाचा परिणाम कशावर बघायला भेटतो ते पाठ करून ठेवायचं. त्यानंतरला मौद्रिक धोरणांचे वैशिष्ट्य. मौद्रिक धोरणांचे पहिलं वैशिष्ट्य, देशातील एकूण चलन पुरवठ्याचे नियमन व नियंत्रण करणे. देशाच्या एकूण चलन पुरवठ्याचे नियमन आणि नियंत्रण करणे हे मौद्रिक धोरणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. व्यापारी बँकांच्या पत निर्मिती प्रक्रिया नियंत्रित ठेवणे. व्यापारी बँकांची जी पत निर्मितीची प्रक्रिया आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम मौद्रिक धोरणाचं आहे. जास्त पत नियंत्रित व्हायला नको, पत निर्मिती व्हायला नको, कमी पत निर्मिती व्हायला नको. अर्थव्यवस्थेतील तेजी मंदीच्या चक्रामुळे दुष्परिणाम टाळणे. देशांतर्गत किंमत पातळी स्थैर्य राखणे. विदेशी विनिमय दरामध्ये स्थैर्य निर्माण करणे व त्यावर व्यापार तोल आणि व्यवहार तोलामध्ये समतोल निर्माण करणे. उत्पन्न व वाणिज्य प्रक्रियांना गतिशील करून उद्योग व्यवसायांच्या आर्थिक गरजा योग्य रीतीने पूर्ण करणे. देशातील रोजगार वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहणे. आर्थिक प्रगतीला चालना देऊन आर्थिक स्थैर्य राखणे हे मौद्रिक धोरणाचे वैशिष्ट्य आहे. पुरावा अशा पद्धतीने आपण हा एक पहिला भाग पाहिला. असे 3 भाग आपल्याला पाहिजे. बाकीचे लेक्चर आपल्या ऍप वरती अपलोड होईल. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून कोर्स खरेदी केला नसेल त्यांनी लवकरात लवकर खरेदी करा. आणि ह्या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या दत्त एके अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल वरती मिळेल. जर काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9370706679 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करत चला. तर विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूया पुढल्या लेक्चर मध्ये. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढल्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. थँक्यू.